दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास संपत आलेले आहेत। 48 जागी भाजपला यश मिळालेलं आहे, तर दुसऱ्या बाजूला आम आदमी पार्टी जो सत्ताधारी पक्ष होता त्याला फक्त 22 जागा मिळालेल्या आहेत। आणि धक्कादायक म्हणजे केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासारख्या दिग्गजांचा पराभव सुद्धा दिल्ली निवडणुकीमध्ये झालेला आहे। आणि ह्या सगळ्या घटनेत काँग्रेसला कुठेही खातं उघडता आलेलं नाही, भोपळा फोडता आलेला नाही, तरी देखील काँग्रेसवाले खुश आहेत। केजरीवाल आणि आम आदमी पक्षाचा पराभव कशामुळे झाला, का झाला, तसंच जरी काँग्रेसचं खातं उघडलं नाही तरी काँग्रेसला का आनंद झालेला आहे मनातल्या मनात, ह्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलूया। एक म्हणजे केजरीवाल यांचा जो उदय आहे राजकारणातला तो कधीचा आहे, तर 2011 ते 14च्या आसपास जे काही अण्णा आंदोलन चालू होतं, अण्णा आंदोलन म्हणजे काय तर जन लोकपाल आंदोलन, भ्रष्टाचाराच्या विरोधातलं आंदोलन, त्यावेळी देशात एक अशी परिस्थिती होती की काँग्रेस आणि UPA म्हणजे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार जे केंद्रात सत्तेत होतं त्यांनी इतका भ्रष्टाचार केलेला, हजारो कोटीमध्ये रोज आकडे माध्यमातून यायचे, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप व्हायचे। त्यामुळे काँग्रेस आणि UPA जी आघाडी होती ती पूर्णपणे अगदी खलनायकाच्या भूमिकेत असल्याचं चित्र रंगवण्याचं काम टीम अण्णानं केलेलं होतं। केजरीवाल हे टीम अण्णाचे सगळ्यात महत्त्वाचे सदस्य। दिल्लीमध्ये अण्णांची व्यवस्था लावण्याचं काम हे केजरीवालांनी केलेलं होतं, केजरीवाल आणि टीमने। त्या आंदोलनाला अगदी घवघवीत यश मिळालं, त्यातून केजरीवालांचंही चांगलं भलं झालं। केजरीवाल काय झाले तर दिल्लीचे मुख्यमंत्री झाले, आम आदमी पक्ष काढला, त्यातून निवडून आले आणि मुख्यमंत्री झाले। एकदा नाही तर 2 वेळेला त्यांना लोकांनी निवडून दिलं। आणि त्यानंतर त्यांची जी वाटचाल चालू झाली ती फार वेगवान वाटचाल चालू झाली। त्यांचा पक्ष राष्ट्रीय पक्ष झाला थोड्याच दिवसात। त्यानंतर पंजाबसारखं एक मोठं राज्य, चांगलं राज्य त्यांच्या हातामध्ये आलेलं आहे। भाजपला आणि भाजपची पूरक भूमिका घेण्यासाठी आम आदमी पक्ष हा प्रसिद्ध आहे। म्हणजे काँग्रेस एखाद्या राज्यात जर भाजपचा प्रबळ विरोधक असेल तर तिथं कुठेतरी मतं खाण्याचं काम हे आम आदमी पक्ष करत असते। गुजरात असेल, राजस्थान असेल किंवा हरियाणा असेल, अशा अनेक राज्यामध्ये जी काही आम आदमी पार्टीनं मतं खाल्लेली आहेत, त्यामुळं काँग्रेसचं यापूर्वी बरंचसं नुकसान झालेलं आहे। आज काँग्रेसने कुठेतरी त्या सर्व पराभवांचा, त्या राज्यातील पराभवांचा वचपा दिल्लीमध्ये काढलेला आहे। योगायोग बघा, जे काही अरविंद केजरीवाल निवडून आलेले आहेत त्या अरविंद केजरीवालांना पडलेली मतं आणि जो भाजपचा उमेदवार आहे जो निवडून आलेला आहे त्याला पडलेली मतं, ह्यांच्यामधलं जे मार्जिन आहे त्याच्याच आसपासची मतं ही काँग्रेसच्या उमेदवाराला तिथे मिळालेली आहेत। याचाच अर्थ काय, जर काँग्रेस सोबत असते तर कदाचित अरविंद केजरीवाल जिंकले असते। मनीष सिसोदियांच्या बाबतीतही तेच झालं। जे काही मार्जिन आहे विनिंग उमेदवाराचं, तितकीच मतं, त्याच आसपासची मतं ही काँग्रेसच्या उमेदवाराला आहे। जर हे दोन्ही पक्ष इंडिया अलायन्स करून लढले असते तर कदाचित आजचा निकाल काही वेगळा असता। मात्र केजरीवालांचा तो स्वभाव नाही। केजरीवाल हे पंजाबची सत्ता जेव्हा त्यांच्या हातात आली तेव्हापासून ते फार हवेत गेलेले होते आणि त्यांना अगदी इंडिया आघाडीत तर ते कसं आले 24च्या इलेक्शनसाठी हे देखील एक गौडबंगालच आहे। त्यामुळे केजरीवालांचा कॉन्फिडन्स पंजाबमुळे फार वाढलेला होता आणि ते कोणाला मोजत सुद्धा नव्हते। कुठंतरी हेच भाजपला देखील ध्यानात आलं की ज्यावेळी पंजाबसारखं एक राज्य आम आदमी पक्षाच्या हातात गेलं तेव्हा भाजप ही खडबडून जागी झाली। अरविंद केजरीवालांच्यावर चौकशी लागली, मनीष सिसोदियांच्यावरती चौकशी लागली, हे लोक जेलमध्ये गेले आणि हे लोक जेलमध्ये गेल्यानंतर आम आदमीचे जे पिलर होते ते हेच लोक होते आणि बाकीचे लोक आहेत पण ते काय आहेत तर नावाला आहेत, त्यांच्या हातात फारशी काही यंत्रणा नाही किंवा त्यांना त्याबद्दलची कल्पना सुद्धा नसावी असं वाटतं। त्यामुळे दिल्लीकरांची फार कुचंबना झाली या काळात।
त्यामुळे दिल्लीतील लोकांना देखील कुठंतरी वाटलं असेल आपल्याला एक स्थिर सरकार, चांगला मुख्यमंत्री मिळावा आणि भाजपचा जर तो असेल तर फार काही आपल्याला त्रास होणार नाही आणि केंद्रसुद्धा त्या मुख्यमंत्र्याला त्रास देणार नाही. ह्या भूमिकेतनं कुठंतरी दिल्लीवाल्यांनी तिथं उलटफेर केला आणि सगळी मतं भाजपच्या पारड्यात टाकली असं दिसतंय सध्या तरी. त्यामुळे भाजपचा एक मोठा विजय झाला. केजरीवाल असतील किंवा केजरीवाल हे देखील एक भाजपचंच प्रॉडक्ट आहे अशा पद्धतीचा आरोप अनेकदा काँग्रेसवाले करत असतात. आज मात्र काँग्रेस कुठंतरी बी टीमच्या भूमिकेत आली आणि त्यांची आम आदमी पक्षाची मतं खाण्याचं काम केलं आणि आम आदमी पक्षाची मतं खाल्ल्यामुळं आपसुकच भाजपचा विजय झालेला आहे. जवळपास ह्या जागा 15च्या आसपास आहेत असं ऐकलं. नेमकी आकडेवारी मी स्वतः पाहिलेली नाही, पण रोहित पवारांनी एक ट्विट केलं आहे, त्यामध्ये 15 जागांचा उल्लेख आहे. 22 अधिक 15 जर केलं तर जवळपास बहुमताच्या आसपास हा आकडा जातो आणि तसं जर झालं असतं, अलायन्समध्ये जर लढले असते तर कदाचित इंडिया आघाडीची तिथं भाजपच्या विरोधात सत्ता आली असती. मात्र केजरीवाल हे काही नमते घेण्यास तयार नव्हते. तरी देखील केजरीवाल असतील, मनीष सिसोदिया असतील ह्यांनी बरंचसं तिथं काम केलं असं सांगितलं जातं. मोहल्ला क्लिनिक असतील किंवा मोहल्ला स्कूल असतील, शाळेच्या बाबतीत तर त्यांनी फार चांगलं काम केलेलं आहे यापूर्वी असं बरंचसं सांगितलं जातं. बरेच परकीय लोक, परदेशातले लोकसुद्धा येऊन दिल्लीच्या शाळा बघायचं असं सांगितलं जातं. तिथल्या हॉस्पिटलबद्दल देखील चांगलं मतं होती लोकांची. आता भाजप तिथे येऊन काय करतं हे सांगता येत नाही. मात्र काँग्रेस ह्यात विजयी जरी झाले नसेल, खातं जरी त्यांचं खुल्लं नसेल, तर कुठंतरी त्यांच्या मनात बदलापूर्ण झाल्याची भावनाही असणार आहे. कारण हे केजरीवालच होते जे 2014 साली काँग्रेसच्या विरोधात प्रचंड रान उठवलेलं होतं. त्यांनी जे काही निर्भया बलात्कार प्रकरण झालेलं होतं दिल्लीमध्ये, त्यावेळी अरविंद केजरीवालांनी प्रचंड दिल्ली तापवली होती. शीला दीक्षित ह्या काँग्रेसच्या मुख्यमंत्री होत्या दिल्लीच्या, तर त्यांना धक्काबुक्कीसारख्या गोष्टीसुद्धा तिथं झालेल्या होत्या. इतका उन्माद लोकांच्या मध्ये पेरण्याचं कामसुद्धा केजरीवालांनी आणि टीम अण्णांनी कुठेतरी केलं होतं. आज केजरीवालांची जी हार झाली त्यानंतर इतक्या दिवस जे कधी प्रकाश झोतात येत नव्हते किंवा ज्यांच्याकडे मीडिया जात नव्हती त्यांच्याकडे मीडिया गेली आणि ते अण्णा हजारे खुश झालेले आहेत. केजरीवालाला मी सांगितलेलं होतं पण त्यानं माझं ऐकलं नाही, त्यामुळं सत्ता गेली अशा पद्धतीचं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. एकूणच जर पाहिलं तर टीम अण्णा हे जी काही डिझाईन होतं त्यामधले प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटक हे कुठंतरी भाजपला मदत करताना दिसत होते किंवा भाजपचं प्रॉडक्ट असावं असंच वागत होते, भाजपला पूरक भूमिका घेत होते. त्यापैकी एक प्रॉडक्ट असणाऱ्या अरविंद केजरीवालांचा पराभव झाला. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी जो काही पहिला व्हिडिओ रिलीज केला त्यामध्ये सांगितलं की आमची लढाई ही सत्तेसाठी कधीही नव्हती, आम्ही लोकांच्या सेवेसाठी आलेलो आहोत आणि इथून पुढे अविरत ती सेवा चालू करणार. तुम्हाला काय वाटतं की ही जी निवडणूक झाली ह्यामध्ये भाजपला जो मिळालेला कौल आहे त्यामध्ये काँग्रेसचा रोल महत्त्वाचा आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि काँग्रेसचा बदला पुरा झाल्याची भावना जी काँग्रेसवाल्यांची आहे त्याबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंट करा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर तेवढं करून घ्या. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.